माँसाहेबांनी जे शिक्षण दिलं तेच खऱ्या अर्थानं त्यांचं शिक्षण, आणि ज्याच्यातून ते आदर्श माणूस जसे घडले तसेच अष्टावधानी अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून ते समोर आपल्याला आलेले दिसतात. तर त्या काळामध्ये त्यांनी हा विचार सांगितला. आज MSc PhD घेतलेल्या माणसानं अशा प्रकारचं एखादी गोष्ट करायला सांगणं याच्यामध्ये काहीच वेगळं नाहीये. आणि मग मी ती आज्ञापत्र शोधायला लागलो. तोपर्यंत मी आज्ञापत्र शोधण्याच्या भानगडीत नव्हतो. हे साधारण घटना 4-5 वर्षापूर्वीची. आणि आज्ञापत्र शोधल्यानंतर मी ती वाचायचा प्रयत्न केला. अर्थात मूळ आज्ञापत्र जे आहे ती मोडी लिपीमध्ये, ती मला समजून घेणं पण शक्य नव्हतं. पण त्याचं इतिहासकारांनी लिप्यांतर केलेलं आहे, म्हणजे ते देवनागरी भाषेत लिहिलेले आहेत, लिपीमध्ये आलेले आहेत. आणि लिप्यांतर केलेलं ते आज्ञापत्रांचा मजकूर वाचत असताना सुद्धा फारसं काही कळत नव्हतं. म्हणून पुन्हा पुन्हा वाचत राहिलो. आणि नंतर माझ्या असं लक्षात आलं की प्रत्येक गोष्टीबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांची कार्यनीती सांगणारी जी आज्ञापत्र आहेत, जे रामचंद्रपंत अमात्य बावडेकर यांनी शब्दांकित केलेली आहे, आणि ती आज्ञापत्र म्हणजे शिवचरित्र समजून घेण्याचा एक उत्तम मार्ग आहे. आणि त्याच्यातले जे विचार आहेत ते त्या काळात नव्हे तर आजच्या काळातही तितकेच महत्वाचे आहेत.